एका मोठ्या सुंदर बागेजवळ एका छोट्या घरात अक्का आणि डुमू नावाचे दोन खूप भाऊ बहीण राहायचे. अक्का थोडी मोठी आणि शहाणी होती. तिच्या डोळ्यात एक चमक होती जी सृष्टीच्या सौंदर्याची गूढता सांगत होती. त्याचवेळी डुमू अगदी लहान, गोलमटोल आणि खूप खोडकर होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक चिअरिंग हसणारा भाव असे. डुमूला सतत खेळायला आवडायचे. त्याच्या मनात प्रत्येक गोष्टीसाठी एक साहस होते. एक दिवस सकाळ झाली. सूर्याची किरणे बागेत पसरत होती, जशा प्रत्येक कळीला प्रकाशात न्हाल्या. डुमू नेहमीप्रमाणे उठला आणि त्याने आपल्या लाल रंगाच्या चमचम नावाच्या बॉलला शोधायला सुरुवात केली. डुमूचा चमचम त्याच्या सर्वात आवडता खेळणा होता. तो त्याला तितका महत्वाचा वाटत होता की तो नसेल तर जगच नाही यासारखे. अक्का अक्का, डुमू मोठ्याने ओरडला. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. माझा चमचम कुठे गेला? मी त्याला काल रात्री पलंगाखाली ठेवला होता. अक्का अभ्यास करत होती, पण तिचे लक्ष तात्काळ डुमूच्या आवाजावर गेले. ती पटकन डुमूजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. अरे डुमू, काय झाले माझ्या दोस्ताला? का रडतो आहेस? डुमू म्हणाला, चमचम हरवलाय. तो नाहीये. आता मी कोणासोबत खेळू? अक्काने डुमूला मिठी मारली आणि हसून म्हणाली, हरवला नाहीये डुमू. तो फक्त आपल्यापासून लपला आहे. चल, आपण दोघे मिळून एक गुप्त शोध मोहीम सुरू करूया. तू होशील डिटेक्टिव्ह डुमू आणि मी डिटेक्टिव्ह अक्का. डुमूचे रडणे लगेच थांबले. गुप्त शोध मोहीम हे त्याला खूप आवडले. सर्वात आधी डिटेक्टिव्ह डुमूने पलंगाखाली पाहिले. तिथे एक जुना मोजे आणि एक अर्धवट खाल्लेला बिस्किटचा तुकडा मिळाला, पण चमचम नाही. मग डिटेक्टिव्ह अक्काने पडद्यामागे पाहिले. डुमू, इथे तर फक्त खूप धूळ आहे, ती म्हणाली. त्यांनी कपाटावर पाहिले, खुर्चीखाली पाहिले आणि बागेतही फेरफटका मारला. डुमू कंटाळला आणि परत रडणार इतक्यात अक्का म्हणाली, थांब, आपण मोठी चूक करत आहोत. चमचमला खेळायला आणि लपायला कुठे आवडते? डुमूने विचार केला आणि म्हणाला, चमचमला फुलांच्या रंगामध्ये लपायला आवडते. अक्काला लगेच एक कल्पना सुचली. त्या दोघांनी बागेतील सर्वात मोठ्या जांभया फुलाच्या कुंडीजवळ पाहिले आणि तिथे, हो, तिथेच्या मोठ्या कुंडीच्या बाजूला गुपचूप लपलेला डुमूचा लाल चमचम बॉल होता. येस, आम्हाला तो सापडला. डुमू आनंदाने ओरडला आणि त्याने बॉल उचलला. अक्का म्हणाली, बघितलंस डुमू, जेव्हा आपण दोघे मिळून काम करतो आणि रडत नाही, तेव्हा कोणतीही वस्तू शोधणे किती सोपे होते.